हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला पण तयार ब्लाउज वरून शोल्डर आणि आर्मोल कसे घ्यायचे हे समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाउजचं माप कसं काढायचं आणि एकदम परफेक्ट पद्धतीने माप कसं घ्यायचं तर याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा हा ब्लाउज मापाला आलेला आहे. तर याची पूर्ण छातीचा जो राऊंड आहे बघा, आता तो अर्ध्यामध्ये इथे 19 इंच येत आहे, म्हणजे 38 इंचाचा छातीचा भाग आहे. फुल पूर्ण साईज 38 इंच येत आहे आणि गळा पण भरपूर बऱ्यापैकी डीप आहे. तर हे बघू बघू शकता तुम्ही. तर आपण या प्रकारे आता छातीचा चौथा भाग मोजला तर तो 9.5 इंच येत आहे. तर आपण काय करतो आता बहुतेक वेळा म्हणजे खूप वेळा असं शोल्डरचं जे आर्मोलचं माप आहे ते अशा प्रकारे मोजतो. तर तिथे काय होते, आपल्याला शोल्डरची जी पूर्ण उंची आहे आपल्याला ती व्यवस्थित भेटत नाही, त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडतो. आणि सर्वात ब्लाऊज मध्ये महत्वाचं म्हणजे आपले आर्मोलच असते. तर आर्मोलचं जे राऊंड आहे तो आपला एकदम परफेक्ट आला पाहिजे, तेव्हाच ब्लाऊज बरोबर बसणार. तर इथे आता आपण कशा प्रकारे एकदम परफेक्ट आर्मोलची जी उंची आहे ती काढायची तर हे आपण बघणार आहे. आता इथे बघा बाहीचा जो जोड आहे तो थोडा खालीवरी आहे या ब्लाऊजचा, तर आपल्याला ते एक व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आता ब्लाऊजची पूर्ण उंची बघा इथे लगभग 13 इंच येत आहे. तर आता हे ब्लाऊज पीस इथे मापाला आलेला आहे, सॉरी हा ब्लाऊज पीस इथे शिवायला आलेला आहे. तर याच ब्लाऊजवर आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आता समोरचा भाग मी पेपरवर कटिंग करेन, पण मी इथे तुम्हाला माप कसं काढायचं ते पाठीमागच्या भागावर पूर्ण ब्लाऊज ठेवून दाखवते. आता इथे बघा बंद बाजू माझ्याकडे आहे आणि इथे आपल्याला उंचीचं माप टाकून घ्यायचं पहिले 14 इंच, म्हणजे 13 इंच आपला तयार येणार आहे या प्रकारे. तर इथे 14 इंचावर माप टाकून घ्यायचं पहिले. आता शोल्डर कसे काढायचे तर हे आपण बघू. आता इथे बघा ब्लाऊज आपलं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, म्हणजे असं अर्ध्या मधामध्ये व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. ब्लाऊजची घडी करून घ्यायची आहे आणि या प्रकारे इथे बरोबर सेंटर मध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा पाठीमागचा भाग. आता खालच्या बाजूला इथे अर्धा इंच सोडून द्यायचा आहे शिलाईसाठी, म्हणजे इथे आपण कमरपट्टी लावतोय अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये लागेल. आता इथे ही जी पट्टी आहे तयार ती बघायची आपल्याला, म्हणजे आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची आपल्याला भेटून जाईल. तर इथे आपल्याला पाव इंच वर ठेवायचं आहे, म्हणजे खाली परत शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर बरोबर येणार आपला. तर या प्रकारे आता इथे गळ्याचं मार्किंग झालं. आता इथे काय झालेलं आहे, हे जो ब्लाऊज आहे तो शोल्डरच्या भागाकडून एकदम डाऊन केलेला आहे, जेणेकरून शोल्डर उतरू नये म्हणून. तर असं आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा. आता इथे बरोबर आपल्याला जिथे गळ्याचं मार्किंग आहे तिथे ठेवून घ्यायचं आहे. आणि जी शोल्डर पट्टीचा जोड आहे आपल्या बाहीचा आणि शोल्डर पट्टीचा तिथे सुद्धा मार्किंग करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण नंतर शिलाईमध्ये वाढवून घेणार आहे, पहिले आपल्याला जिथे आहे तिथंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता काय करायचं बघा, आता इथे डीप नेक आहे तर आपण काय करतो काटाला अर्धा इंच अधिक क्रॉस मध्ये देतो, तर म्हणजे अर्धा इंच शिलाईसाठी कमरपट्टीत आणि अर्धा इंच क्रॉस मध्ये शेप देण्यासाठी. तर इथे आपल्याला 1 इंच खाली सोडायचं आहे फिटिंगच्या बाजूला बघा. आणि नंतर इथे आर्मोल साठी इथे बघा जिथे पण बाहीचा जोड आहे दिलेला आर्मोलचा तिथे आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे या प्रकारे. आता हे जे मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन साठी, आणि एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊजचं जे माप आहे ते भेटणार आहे आपल्याला. आता इथे बघा 5.25 इंच आलेला आहे शोल्डर, तर इथे मी 5.25 इंचावर माप टाकले आहे या प्रकारे बघा. 5.25 इंच घ्यायचा आहे आपल्याला आणि हे बाजू आपल्याला मोजून घ्यायची आहे किती आहे हा भाग, आणि तेवढाच भाग आपल्याला इथे सुद्धा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे जी आपली लाईन आहे ती एकदम सरळ आली पाहिजे. आता बघा इथे आर्मोल किती भेटले आहे आपल्याला 6 इंच. आर्मोलची उंची 6 इंचावर आलेली आहे, कारण जो बाहीचा जो आर्मोलचा राऊंड आहे तो खूप खोल आहे, म्हणजे जो राऊंडची जी लगभग गोलाई पूर्ण 8.25 इंच पर्यंत आहे. ते मी तुम्हाला आता मोजूनच दाखवते. आता या प्रकारे इथं पाव इंच वर घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे या प्रकारे. आता ही सरळ लाईन ओढून घ्यायची. आता झाला आपला आर्मोलचा आणि शोल्डरचा बॉक्स तयार. आता इथे आपल्याला 1 इंच 1.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंच 2 लाईन एवढं पाठीमागच्या आर्मोल साठी
राऊंड द्यायचा आहे आता. आणि जे आर्मोल आहे त्याचं अर्धा मध्ये सेंटर मध्ये मार्किंग करायचं आणि तिथून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आर्मोलचा. आता छातीचा चौथा भाग इथे 9.5 घ्यायचा या प्रकारे आणि 1.5 इंच शिलाईसाठी आपल्याला घ्यायचा आहे. आता हा जो राऊंड आहे तो आपल्याला एकदम मोजून घ्यायचा आहे किती येते ते. ठीक आहे. आता हा जो ब्लाऊज आहे तयार त्याचं राऊंड मोजून घ्यायचा आपल्याला. तेव्हाच आपलं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे आणि फिटिंग सुद्धा एकदम बरोबर येणार आहे. आता इथे बघा आपला पूर्ण राऊंड आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. जर हा राऊंड कमी जास्त झाला तर आपल्याला ब्लाऊज वर सध्या आपण कटिंग केलेलं नाही तिथे आपल्याला कमी जास्त करता येते. आता इथे पूर्ण 9 इंच येत आहे. तर आपल्याला हा राऊंड पूर्ण 8 ते 8.5 इंचापर्यंत आला पाहिजे, म्हणजे अधिक शिलाईमध्ये जाऊन तो 9 इंचापर्यंत येणार. तर आता मी इथे किती येत आहे तो बघते. इथे बघा 9 इंचच येत आहे बरोबर. याच प्रकारे आपल्याला पूर्ण ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे आणि कटिंग करायची आहे. तर इथे पूर्ण राऊंड आपला 9 इंच आलेला आहे. तर आपल्याला बरोबर माप भेटला आहे. आता जी गळ्याची रुंदी आहे ती बघा किती भेटली आहे इथे. आता ही जी शोल्डर पट्टी आहे आपल्याला ती मोजायची. तसे तर आपण पहिले जे माप टाकलंय तेच बरोबर आहे, पण तरी पण इथे मी कन्फर्म करण्यासाठी मोजले आहे. तर 2.25 इंचाची पट्टी आहे तर बघा इथे 2.25 इंच आलेले आहे, म्हणजे 1.5 इंच दोन्ही भागात जोडून जाणार आणि 2.25 इंच तयार पट्टी राहणार. आता खालच्या बाजूला गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतली आहे आणि गळ्याचा बॉक्स तयार करून घेतला आहे या प्रकारे. आणि इथे गोल गळा शेप देऊन घेतला आहे बघा. आता जो कमरेचा भाग आहे तो आपल्याला पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा. आता जसं आपण आर्मोलचं आणि शोल्डरचं माप घेतलं ब्लाऊज वरूनच डायरेक्ट, तसं सुद्धा आपण इथे कमरेचा माप डायरेक्ट टाकू शकतो. पण त्याऐवजी इथे काय करायचं आहे, कमरेचा असा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे. कधी काय होतं समोरचा मागचा भाग कमी जास्त असू शकतो एखादा शिलाईमध्ये, तर त्यासाठी काय करायचं इथे पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर इथे कमरेचा पूर्ण राऊंड बघा किती आलेला आहे, 34 इंच आलेला आहे. म्हणजे मी इथे 8.5 इंचावर माप टाकले आहे बघा. 1.5 इंच शिलाईसाठी आणि अर्धा इंच मागच्या टक्ससाठी. तर इथे मागचा जो टक्स आहे डीप नेक मध्ये आपल्याला एकदम कमी द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या आर्मोलच्या बाजूला रिंकल्स येणार नाही. तर अशा प्रकारे आता बघा आपलं माप घेऊन झालेलं आहे. तर याच प्रकारे तुम्हाला सुद्धा माप जर काढायचं असेल तर ही पद्धत नक्की वापरा आणि एकदम व्यवस्थित ब्लाऊज आपलं परफेक्ट येणार आहे. तर इथे बघा मी आता जिथं पण जेवढं मार्जिन घेतलं आहे तिथे मी इथे बघा मार्किंग करत आहे किती किती घेतलं आहे म्हणून. आता 10 इंच गळा आलेला आहे बघा इथे, 10.25 इंचावर आलेला आहे. तयार इथे 10 इंच येणार. छातीचा चौथा भाग बघा इथे 9.5 इंच. अशा प्रकारे आपले पूर्ण मापे टाकून झालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही पद्धत एकदा वापरून नक्की बघा. याने काय होणार आहे, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. अजिबात कन्फ्युजन नाही होणार की किती शोल्डर घ्यायचं, किती आर्मोल घ्यायचं. पुन्हा भेटू पुढच्या